जनतेला काय वाटतं हे आपल्या सर्व्हेमध्ये अर्थातच आज जो सर्व्हे त्याचा रिझल्ट आपण बघतो आहोत त्याच्यामध्ये याचं रिफ्लेक्शन पडणार नाही. याचं कारण हा सर्व्हे हा मागच्या 25 दिवसात घेतला गेलेला आहे. त्याचा निकाल हा 3 आठवड्यापूर्वी घेतलेल्या सर्व्हेचा काल आणि आज निकाल घेण्यात आलाय. तेव्हा कदाचित आपल्या या आत्ताच्या मुद्द्याचा दिल्लीतल्या घटनांचा पडसाद हा आपल्या पुढच्या सर्व्हेमध्ये म्हणजे 14 मार्चच्या सर्व्हेमध्ये आपल्याला बघता येईल. पण तरी सुद्धा जनता आप पार्टीच्या एकूण परफॉर्मन्स विषयी काय बोलतेय ते आपण काही क्षणात बघूयात आणि मग चर्चा पुढे चालू ठेवूयात. प्रश्न विचारला होता, दिल्लीत सत्ताधारी आम आदमी पक्ष प्रश्नांपासून भरकटला आहे का? हा प्रश्न मागच्या महिन्यात विचारला होता, लक्षात घ्या. मागच्या 25 दिवसाचा सर्व्हे झालेला आहे. दिल्लीत सत्ताधारी आम पक्ष हा प्रश्नांपासून भरकटला आहे का? तर होय म्हणतात 49% लोक, नाही म्हणतात 31% लोक आणि 20% म्हणतात सांगता येत नाही. मुख्यमंत्री केजरीवालांची रस्त्यावर आंदोलन करण्याची भूमिका योग्य आहे का? तर ते म्हणतायत 24% होय, नाही म्हणतायत 62%, सांगता येत नाही 12%. म्हणजे रस्त्यावर आंदोलन करण्याची भूमिका योग्य नाही असं 62% लोकांना वाटतं. आपण महिलांचा कलही समोर बघतो. सत्ताधारी हा पक्ष लोकांच्या प्रश्नापासून भरकटलाय का? आपण बघितलं 45% महिला हो म्हणतायत, 33% नाही म्हणतायत, सांगता येत नाही 22% म्हणतायत. आणि आता युवकांचं पण बघूयात. दिल्लीत सत्ताधारी आम आदमी पक्ष प्रश्नापासून भरकटलाय का? 45% होय म्हणतात, 48% होय म्हणतात, 32% नाही म्हणतात, 19% नाही म्हणतात, सांगता येत नाही म्हणतात. आता मुख्यमंत्री केजरीवालांची रस्त्यावर आंदोलन करण्याची भूमिका योग्य आहे का याच्यावर महिलांना काय वाटतं आपण बघूयात. होय म्हणतात 25% महिला, नाही म्हणतात 61%, सांगता येत नाही 14%. आपण बघितलेलं आहे. समोर आपल्याला दिसतं युवकांचा कल काय आहे. सत्ताधारी आप पक्ष भरकटलाय का? युवकांचा कल बघितला आपण. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. निवडणुकीत आपला किती यश आणि किती प्रभाव? सर्वाधिक जागा आपला मिळतील असं फक्त 5% लोक म्हणतायत. किरकोळ फटका बसेल असं 47% म्हणतायत. शून्य परिणाम 25% म्हणतायत. सांगता येत नाही 1% म्हणतायत. आता निवडणुकीत आपला किती यश किती प्रभाव? महिला म्हणतायत सर्वाधिक जागा मिळतील असं 5% महिला म्हणतायत. किरकोळ फटका 47% म्हणतायत. शून्य परिणाम 24% म्हणतायत. सांगता येत नाही 1% म्हणतायत. यश किती मिळेल, किती प्रभाव आपचा, याच्याबद्दल महिलांचा कल समोर दिसतोय. सर्वाधिक जागा 5%, किरकोळ फटका 47%, शून्य परिणाम 25%, सांगता येत नाही 1%. युवकांचा कल आपण बघूयात. सर्वाधिक जागा युवक म्हणतायत 5%, किरकोळ फटका म्हणतायत 47%, परिणाम नाही 23%, सांगता येत नाही 1%. आता आपला मिळणाऱ्या मतांचा फटका नक्की कुणाला बसेल हा प्रश्न विचारलाय आपण. तर युपीएला 43% फटका बसेल असं म्हणतायत. एनडीएला 21%, कोणालाच नाही 13%, सांगता येत नाही 23%. आता महिलांचा आपण बघूयात. युपीए 40%, एनडीए 19%, आपचा फटका बसणार. कोणालाच नाही 15% आणि सांगता येत नाही 26%. आणि युवक म्हणतायत 43% हा फटका युपीएला बसेल. म्हणजे युवक महिला हे सगळेच म्हणतायत की आपचा फटका हा युपीएला बसेल. 20% एनडीएला, 15% कोणालाच नाही आणि 22% सांगता येत नाही. आपण बघितलेलं आहे. सावडे साहेब काय म्हणाल आपण या आपचा हा जो काही फटका आहे या मुद्द्यापासून आपण थोडं सुरुवात करूयात. हा फटका सगळ्यात युपीएला बसेल असं जनतेचं म्हणणं आहे. त्याची आपल्याला कारण काय वाटतं? एक तर मुळात महाराष्ट्रामध्ये गेली 10 वर्षाहून अधिक काळ काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आहे. त्यामुळे एक अँटी इन्कम्बन्सी किंवा प्रस्थापिताविरुद्धचं जे वातावरण असतं ते आहे आणि त्यालाच सर्वाधिक फटका बसू शकतो कायमस्वरूपी. जो तिथे सरकारमध्ये आहे त्याला जास्त फटका बसू शकतो. आता आम आदमी पार्टीने महाराष्ट्रात अंजली दमानी यांनी सांगितलं होतं की आमची लढाई काँग्रेसपेक्षा भाजपशी आहे. त्यांची लढाई काँग्रेसची आहे का भाजपशी आहे कसंही असलं ती दमानींची अंजली दमानी यांची आहे का आपची आहे हे अजून स्पष्ट व्हायचंय मला वाटतं. तो वैयक्तिक आहे का पक्षाची आहे? जे काही असेल पण आपची जरी तसे असलं तरी लोक त्या पद्धतीने विचार करतात. अंजली दमानी ज्या पद्धतीने विचार करतील तशाच पद्धतीने लोक विचार करतील असं नाही. शेवटी मतदान देताना तुम्हाला काँग्रेसचा उमेदवार नको आहे म्हणून तुम्ही मतं देत आहेत का भाजपचा नको आहे म्हणून देताय असा विचार होत असला तरी अँटी इन्कम्बन्सी जर वातावरण असलं सरकारच्या विरुद्ध तर त्यांना हा फटका बसणारच. मात्र हा फटका किती बसेल आणि मुळामध्ये आमला याचा फायदा किती होईल हे दोन प्रश्न आहेत. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर आत्ता जो काही हा सर्वे दिसतोय त्याच्यामध्ये आम आदमी पार्टी
ही महाराष्ट्रामध्ये पूर्ण ग्रामीण भागामध्ये रुजलेली आहे असं नाही किंवा शहरी भागामध्ये रुजलेली नाही आहेत. वेगवेगळ्या चळवळींमधले लोक ते त्याच्यामध्ये गेलेत, काही समाजवादी चळवळींमध्ये घेतलेले आहेत, काही आदिवासीमध्ये काम करणारे लोक गेलेले आहेत. मेधा पाटकरसारख्या कार्यकर्त्या त्यांच्याबरोबर आहेत, बरोबर पक्षात गेल्या नसल्या तरी असं संपूर्ण ते वातावरण आहे. पण मला कांगोंकडे जायचंय कारण चळवळींशी त्यांचाही संबंध आहे. भालचंद्र कांगोजी, आपल्याला काय वाटतं, हे युपीएला फटका बसेल असं 43% लोक म्हणतात आणि एनडीएला फटका बसेल आपचा असं 21% लोक म्हणतात. आपली प्रतिक्रिया काय? महाराष्ट्रामध्ये युपीए विरुद्ध एनडीए असा सामना आहे. काँग्रेसबद्दल लोक नाराज आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त मतं काँग्रेसची जाणार. कोणाकडे जाणार तर एक नवीन फॅक्टर निर्माण झालेला आहे, त्याच्याकडे जितकी मतं जातील त्याचा युपीएला फटका बसणार. नाही, पण कानगोजी आता जो मुद्दा यांनी उपस्थित केला साबळेंनी, अभ्यास करण्याचा मुद्दा आहे हा, की काँग्रेस आणि एनडीए मधला जो फरक आहे तो एनडीए भरून काढण्यामध्ये आपची अडचण येणार का? म्हणजे समजा एनडीएला 10% मतं कमी आहेत आणि ती 10%च्या ऐवजी 4% मतं आपनी काढून टाकली तर इनडायरेक्टली युपीएलाच फायदा होऊ शकतो. आणि म्हणून तिसऱ्या शक्तीची नेहमीच ही अडचण आहे आणि ती आम आदमीला फेस करावी लागणार आहे. नाही, मला आपल्या सगळ्यांना एक प्रश्न मला विचारायचा आहे की मनसे सारखा पक्ष आपल्या पहिल्याच निवडणुकांमध्ये 5% मतं घेतो, ही गोष्ट त्याही वेळेला सत्तारूढ आणि विरोधी पक्षांना भयावह वाटली होती. आता ते स्वतःला ज्याप्रमाणे आप नको बाप असं म्हणून घेतात, तर आपच्या स्पेसमध्ये मनसे ती स्पेस जास्त मिळू शकेल असं तुम्हाला वाटतं का भालचंद्र कानगो? सध्या तरी परिस्थिती अशी आहे की राज ठाकरेंचा घोडा जो आहे तो आपनी रोखला होता, परंतु आघाडीने सध्या ते टोलचा जो झोल केला आणि मध्यंतरी राज ठाकरेंनी जी मोदीवर तोफ उघडली, त्याचा इंडिकेशन क्लिअर कट आहे की आघाडीला मदत करण्यासाठी मनसे परत प्ले करतोय रोल, कारण आपची इफेक्टिव्ह भूमिका राहणार नाही असं आघाडीला वाटतंय. परंतु आप आणि मनसे हे दोघेही मला वाटतं महाराष्ट्रातलं जे समीकरण आहे ते डिस्टर्ब करू शकेल. डिस्टर्ब म्हणजे तुम्हाला सरळ असं म्हणायचं का की आप आणि मनसे या दोघांच्या एकमेकाची स्पेस घेण्याच्या प्रकारामध्ये फायदा हा शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा होणार आहे? ते प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सी वाईज तुम्हाला अभ्यास करावा लागेल. पण होऊ शकतं. मला विद्यार्थ्यांना प्रतिक्रिया विचारायची आहे की आता हे जे असं बोललं जातं की या आंदोलनांना खतपाणी मुद्दाम जे घातलं गेलंय ते आपल्या आघाडीकडनंच घातलं गेलेलं आहे, दोन्ही पक्षांकडून महाराष्ट्रात तरी. काय वाटतं आपल्याला? नाही, मला तुम्हाला पहिल्यांदा सांगायचं आहे की मनसेने जे मागे मतं मिळवली किंवा त्यांचे 13 आमदार आले होते, त्यातले जवळजवळ 3 आमदार तर आता त्यांच्यापासून गेलेलेच आहेत. त्यामुळे टक्केवारीविषयी बोलू ना, 5% मतं ही काही ऐका ना छोटी तुम्ही, हे नाही. आता नाशिकमध्ये मनसेची जर सत्ता होती किंवा त्यांची महापालिकेमध्ये जी सत्ता आहे तर लोकांचा पूर्णपणे भ्रमनिरास झालेला आहे. आता हे टोलच्या आंदोलनामुळे पुन्हा ते पुढे आले किंवा मोदींवरती टीका केली म्हणून पुढे आले तर प्रश्न सोडा, पण टोलचं आंदोलन आज केलं, त्याच्या 2 वर्षापूर्वी त्यांनी टोलचं केलं होतं, मग त्याच्यानंतर ते शांत का बसले हे बघा, होते? आज चित्र काय दिसतंय, मला एक सगळ्यांनाच तुम्हाला प्रश्न साबळे साहेब आपल्याला विचारायचा आहे, आज चित्र काय दिसतंय? श्रेयवादाची लढाई सगळेच करतात. अण्णा हजारेंनी मागणी केली होती, पण शेवटी असं दिसतंय मुख्यमंत्र्यांनी चर्चा कोणाशी केली? अण्णा हजारेंची केली का राज ठाकरेंची केली? आज असं दिसतंय की काँग्रेसला कुठे ना कुठे हे असं आंदोलन हवं होतं ज्याच्यातनं राज ठाकरे मोठे होतील, जे राज ठाकरेंना जर त्यांच्या मनसे जर काही मतं मिळू शकतात. म्हणजे 6-7 वर्ष जो आता मनसेला इथे असण्याचा पक्षाचा फायदा आहे, काम केल्याचा, चळवळी केल्याचा फायदा आहे, तो आपला लगेच मिळणार नाही असं आपणच मगाशी म्हणाला. आता या परिस्थितीमध्ये ही स्पेस मनसे घेईल का आणि ती स्पेस मनसेने घेतल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीला फायदा होईल का? मनसेने ती जर स्पेस घेतली, एकतर मनसेने ती स्पेस घेतली तर ती मतं कोणाचे तोडणार आहेत? तर ते शिवसेना भाजप युतीचीच मतं तोडणार आहेत. ते बेसिकली ते काही काँग्रेसची मतं तोडणारा नाहीये मनसे. त्यांचा स्वतःचा असा दावा नसतो, पण ते म्हणतात आम्ही स्वतःची वेगळी स्पेस क्रिएट केली, आम्ही आमची वेगळी मतं घेतलेली आहेत. स्वतःची वेगळी स्पेस म्हणजे अशी काही कुठं आकाशातनं वेगळी स्पेस निर्माण होत नाही. काय वाटतं तुम्हाला? इथली तिथली मतच जात असतात. शिवसैनिकच ते सगळे शिवसैनिक आहेत, शिवसेनेतच बाहेर पडलेले आहेत, त्यांच्याबरोबर आलेले अनुयायी पण शिवसैनिकच आहेत. त्याच्याबद्दल आपण विचारू प्रतापजींना विचारू, काय वाटतं तुम्हाला? ते जेव्हा मतं घेतात तेव्हा त्याचा फटका युतीला बसणार हे उघड आहे. आणि आपच्या बाबतीत जर सांगायचं झालं, आपचा फटका काँग्रेसला बसेल असं आपण म्हणत असलो तरी आपचं मतांचं प्रमाण महाराष्ट्रात किती आहे हे आता अजून कळालंच नाही. क्लीन स्लेट आकाशात गोळीबार करण्यासारखे मिळेल तो त्यांचा फायदाच असणार आहे. फायदा असणार. अवधूत काय वाटतं? 2 पक्ष आहेत, 2 पक्षाच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. काँग्रेस सातत्याने ज्यावेळी आपल्या मतांची टक्केवारी वाढत नाही त्यावेळी विरोधकांची रेषा कशी कमी होईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतो.
आगीमध्ये जास्त तेल ओतायचं आणि आग भडकवायची, की आपल्याला जर नसेल तर त्या आगीमध्ये पाणी घालून ती थंड करायची, याच्यामध्ये काँग्रेस एवढा वाकबगार पक्ष कुठचा नाही आहे. आम आदमी पार्टी ज्यावेळी त्यांना वाटत होतं की आम आदमी पार्टी हा दिल्ली आणखीन मोदी यांच्यामध्ये एक तगडा बॅरियर म्हणून उभं राहील, त्यावेळी त्याच आम आदमी पार्टीला फ्युएल देऊन आपली 9 आमदार त्यांच्या मागे उभे पण करून अवधूतजी, दिल्लीत हेच मला आता 2000 हेच मला 2009 ला झालं. त्यावेळेपासून आपण संपवू देत काहीच ना. शिकलेलो नाही आहोत का अजून? मला 2 मिनिटातच संपवतो, कारण तुम्ही मला पुष्कळ वेळानंतर आणलेलं आहे. त्यावेळी ह्या आम आदमी पार्टीला दिलं. ज्यावेळी काँग्रेसच्या लक्षात आलं की आम आदमी पार्टी इज फेलिंग टू प्रिव्हेंट मोदी कमिंग टुवर्ड्स दिल्ली, आणि ज्यावेळी त्यांना असं वाटायला लागलं की अरे हे तर आपल्या मुळावरच उठले आहेत, त्यांनी त्याचा आपला सपोर्ट काढून घ्यायला सुरुवात केली. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, मनसेला 2009 साली शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या आघाडीच्या विरुद्ध काँग्रेसनेच वापरलं. परवा एका टीव्हीमध्ये तर सरळ चर्चा होती, ही नवी वसंत सेना या शीर्षकाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह आलं. आज होतंय काय की आज जो नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली NDAचा वारू आज ज्या तगड्या स्पीडने जातो आहे, त्याच्या पुढे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काही करू शकत नाही. त्यांची हतबलता आहे, आणि या हतबलतेपोटी कुठच्याही प्रकारे मुख्य गोष्टींवरून लोकांचं लक्ष उडवून फक्त पॉप्युलरिस्टिक पद्धतीने लोकांच्या भावनांना हात घालण्यासाठी त्यांनी पुन्हा मनसेला खतपाणी द्यायला सुरुवात केली आहे. पण याचा काही बरोबर आहे, परिणाम होणार बरोबर आहे. नाहीये. या महाराष्ट्रामध्ये बरोबर आहे. आता मला काही क्षण कमीत तुम्हाला- कमी 36 जागा आम्ही जिंकू. मला तुम्हाला काही मला क्षण फक्त थांबवायला एकच- मला- लागते. मला फक्त एकच- यांनी वसंत सेना म्हटलं, त्यांनी उल्लेख केला, त्या वसंत सेनेबरोबर ते आज आहेत, एवढंच मला आठवण करून द्यायची, बाकी काही मला बरं ठीक आहे. सांगायचं मी परत एकदा हा वेगळा वादाचा मुद्दा तयार होईल. हा त्यांनी हा वेगळा वादाचा मुद्दा काढलं आहे. हा होतं. वादाचा वेगळा मुद्दा आहे हा. त्यावेळी काँग्रेसने शिवसेनेचा उपयोग कशासाठी करून घेतला होता, की इकडच्या नाही, नाही. सोशलिस्टिक आणि कम्युनिस्ट चळवळींच्या विरोधामध्ये करून एक घेतला मिनिट, होता. मी आपल्या हे सगळ्यांना बघा, काही ही क्षण history थांबवतो. आहे. मगाशी आपण ही history आहे. केजरीवालांचं नाही, केजरीवालांचं नवीन वेगळं सांगत मागाचं नाहीये. जे स्टेटमेंट आपण बघणार होतो ते आपल्याला दर्शकांना दाखवायला पाहिजे, प्रेक्षकांना दाखवायला पाहिजे. केजरीवालांनी आपला राजीनामा दिल्यानंतर जे विधान कार्यकर्त्यांसमोर बोलताना सांगितलं ते आपण बघूयात, आणि त्या बाईट नंतर, त्या प्रतिक्रियेनंतर आपण पुढची चर्चा चालू ठेवूयात. थोड़े दिन में शरद पवार की भी बारी आ सकती है, थोड़े दिन में शायद कमलनाथ की भी बारी आ जाए, इसलिए कुछ भी हो जाए इस केजरीवाल को निकालो. दोस्तों, मैं बहुत छोटा आदमी हूं, मेरी कोई औकात नहीं है, मैं आप में से एक आदमी हूं. यहां पे गद्दी के लिए नहीं आया, मैं कुर्सी के लिए नहीं आया. आज अगर लोकपाल बिल गिरा तो आज हमारी सरकार इस्तीफा देती है. तो दोस्तों, जैसे हमने मुकेश अंबानी पे हाथ रखा, ये बीजेपी और कांग्रेस वाले दोनों इकट्ठे हो गए और इन दोनों ने मिलके आज जन लोकपाल बिल पेश नहीं होने दिया. इनको ये लगा ये हो जाए उसके बाद कि ये केजरीवाल के पास अभी तो एक छोटी सी एंटी करप्शन ब्रांच है, उसी से इसने नाक में दम कर रखा है.